दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 14 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट काय असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक हो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी की उजनीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये व घाटमाथ्यावरती ही पावसाला सुरुवात झाली आहे आणि परिणामी उजनी धरणामधली जी आवक आहे ती आवक वाढायला सुरुवात होणार आहे। मात्र कालपर्यंत झालेल्या पावसामुळे आणि आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाचा असणारा जो दौंडचा जो विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग हा 2291 क्युसेक्स इतका पाणीसाठा दौंडमधून उजनी धरणामध्ये येतोय की जो काल 2821 क्युसेक्स इतका होता। कालच्यापेक्षा आज आणखीन दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक कमी झाली आहे आणि टक्केवारीमध्ये जर सांगायचं गेलं तर उजनी धरण हे वजा 33.91% इतकं झालं आहे, जे काल वजा 34.20% इतकं झालं होतं। दर्शक हो, उजनी धरणाची जर एकूण पाणीसाठा जर बघितला आपण तर तो सध्या 45.49 TMC इतका पाणीसाठा असून उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी अजून 18.17 TMC इतकी पाण्याची गरज आहे। उजनी धरणामध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर या पावसाळ्याच्या हंगामामध्ये 242 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। त्यामुळे आता काल जो पाऊस झाला त्याची आवक आणखीन वाढायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे ती आवक उद्या वाढेल कदाचित किंवा सायंकाळपर्यंत वाढेल आणि ती वाढलेली आवक ही उजनीच्या पत्त्यावरती पडणार आहे। उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी त्याची निश्चितपणानं मदत होणार आहे। त्यामुळे उजनी धरणाचे जे काही अपडेट आहेत त्या उजनी धरणाचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।